राम राम मंडळी. मी हरिप्रिया स्प्रेडिट संवाद मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता तुम्ही म्हणाल की नमस्कार मंडळी अशी म्हणणारी हरिप्रिया राम राम मंडळी का म्हणतेय? कारण आज आपल्याकडे जे कलाकार आलेले आहेत ते लोकसंगीतातले. चला मग बघूयात. आज आपल्या सोबत आहेत मुकुल शिंगाडे. आता ते आपल्या सोबत का आलेले आहेत, त्यांचं कशात काय काम आहे हे आपण बघूयात. नमस्कार. नमस्कार. कसा आहेस? मस्त, एकदम मस्त. सगळ्यात पहिला, तुम्ही जे प्रयोग करताय आता फोक लोक जे आपण महाराष्ट्रात ऐकतोय, सगळीकडे नाव वाजलेलं आहे, त्यासाठी तुला खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि त्याविषयीच वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऐकायच्यात आम्हाला. होय. पहिलं हेच सांग की कसे चाललेत प्रयोग? प्रयोग एकदम भारी चाललेत. म्हणजे आता आम्ही एक 16 प्रयोग केले एवढ्या दिवसात. आता गेल्या रविवारी आम्ही 13 एप्रिलला जो शो केला तो आमचा 16वा प्रयोग होता. आणि अत्यंत दणक्यात हाऊसफुल मध्ये लोकांचं प्रेम आहे ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तीच आमच्यासाठी पोच पावती आहे आणि तीच आमच्यासाठी ऊर्जा आहे खरी. लोकांचं प्रेम म्हणजे 16 प्रयोग मागच्या 1 वर्षात? ऑक्टोबर पासून 16 प्रयोग. कुठं कुठं प्रयोग केले साधारण? पुण्यामध्ये केले. जास्त प्रयोग पुण्यामध्ये झाले. त्याच्यानंतर नेरूळला केला, नवी मुंबईमध्ये, शिवाजी मंदिर दादरला केला, लातूरला जाऊन आलो. असे चालू आहेत. हो. बर, आता मला सांग की संगीताकडे येऊ आपण. तुझं शिक्षण, तुझं बालपण याविषयी काय सांगशील? माझं शिक्षण म्हणजे मी MSc केलंय डेटा सायन्स मध्ये. कुठे? ते केलं फर्ग्युसन महाविद्यालयात. आणि शाळा म्हणाल तर इथंच हडपसरला, मी जिथं राहतो घराजवळ, तर घराजवळच माझी शाळा होती. मराठी माध्यमामध्ये, सेमी इंग्रजीमध्ये मी शिकलो. त्याचा सार्थ अभिमान आहे की मराठी माध्यमाच्या शाळेशी मला निगडीत राहता आलं. जे की मला आता माझा छोटा भाऊ आहे जो की ICSC मीडियमच्या शाळेत, त्याला मला त्याच्याबद्दल वाईट वाटणारी गोष्ट, खंत वाटणारी, ते मी भाग्यवान समजतो की मराठी शाळेतून आलेलो आहे. आणि मग ग्रॅज्युएशन नगरला केलं मी, न्यू आर्ट्स कॉलेजला. त्याच्यानंतर मग MSc फर्ग्युसनला केलं. अशी शैक्षणिक अशी जर्नी आहे साधारण. बर, आता तू कलाकार म्हणून वावरतोस सगळीकडं, तर मग त्याचं शिक्षण किंवा कशी सुरुवात झाली? वारसानं काही आलं की तुझ्यात काही होतं की शाळेत असं वाटलं, कुठं असं तुला स्ट्राईक झालं की आपण यात पडूयात किंवा हे करूयात असं? वारसा असा तर आमच्या घरात नाहीच आहे, म्हणजे संगीताचा वारसा नाही. फक्त एक गोष्ट छान होती की आईला इतकी गाण्याची आवड होती पहिल्यापासून. तर मराठी जी जुनी एकदम गोल्डन गाणी म्हणू आपण मराठी, तर ती मला आईमुळे ऐकायला मिळाली त्यावेळेस टेप रेकॉर्डर वरती. आणि तसेच मग हळूहळू संस्कार होत गेले. ते तर मी प्रमुख संस्कार मानल छोटे असताना घरात. त्यानंतर तुम्ही जेव्हा शाळेत गेल्यानंतर आमचं असं होतं की काही जरी कल्चरल ऍक्टिव्हिटी असेल तर आमचे कला शिक्षकांना आम्ही 4-5 मुलं ठरलेलो की ज्यांचा ओढा होता त्या गोष्टींकडे. पहिली सगळ्यात प्रमुख गोष्ट त्याच्यातली म्हणजे समूह गीत गायन स्पर्धा. ती आली की त्याच्यात सगळ्यात पार्टिसिपेट. नंतर NCCचे ज्या ड्रिल असतात तर त्याला वाजवायला कोण, म्हणजे ड्रिल तर करतील जे NCC मध्ये आहेत, पण त्याच्यासाठी ते परेडला वाजवणारा संच कोण, तर तो आम्हीच. म्हणजे या गोष्टी मॅटर केल्या या गोष्टींनी. आणि या गोष्टीतून हळूहळू सुरुवात झाली. हो. तू म्हणालास की आईला मराठी गाणी आवडायची किंवा तू ही ऐकायचंस. मग असं कुठलं एखादी लहानपणीचं गाणं की जे तुला आवडतं, किंवा एखादे गायक जुने मराठी? मला आवडणारं गाणं होतं त्यावेळेस आपलं अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. त्यावेळेस माझं आवडतं गाणं होतं जास्त. बरं, आता मला सांग की फोक लोक वर येऊयात आपण. की कशी सुरुवात झाली, काय डोक्यात आलं? फोकलोकची सुरुवात अशी म्हणजे काय झालं की पहिल्यांदा तर फर्ग्युसन महाविद्यालयात आम्ही एक फिरोदिया करंडक नावाची पुण्यामध्ये अत्यंत मोठी स्पर्धा होती. त्याच्या निमित्ताने एक नाटक बसवलेलं, वग सम्राज्ञी नावाचं. तर ते नाटक होतं तमाशा प्रधान नाटक होतं. कांताबाई सातारकर यांच्या जीवनावरती ते आधारित होतं. आणि त्यावेळेस ते नाटकाची निवड करताना किंवा त्याच्या विषयीचा अभ्यास करताना गोष्ट अशी घडली की तो एकच विषय त्या एकाच विषयापर्यंत पोहोचण्यापूर्वी आम्हाला दुसरे पण विषय दिसले की या रिजनल गोष्टी काय काय आहेत, काय काय नाही. तर त्याच्यामुळे ते नाटक आम्ही केलं. त्या नाटकानंतर असं घडलं की त्या नाटकामधली आमची जी म्युझिक टीम होती, नंतर असं लक्षात आलं की अरे हा बॉन्ड वेगळाच झाला आमचा त्या म्युझिक टीमचा. आणि त्यावेळेस त्या नाटकामध्ये आम्ही
8 स्वरचित गाणी केलेली. आमचं असं ठरलेलं की हे जरी नाटक तमाशा प्रधान असेल तरी आपल्याला दुसरी जुनी लावणी नाही. अत्यंत म्हणजे भारी भारी रचना आहेत आपल्याकडे, पण आमचा असा मोठं होता की आपण कधी करणार, आपल्याला खेळायला हेच मैदान आहे, तर आपण इथं खेळून बघूयात. म्हणून त्यावेळेस आम्ही 8 स्वरचित गाणी केली. त्याला आम्हाला फिरोदिया करंडकच्या ओन कंपोजिशन मध्ये फर्स्ट नंबर मिळाला. मनोज वाजपेयींकडून आमचा त्याचा तो गौरव झाला. आणि मग असं झालं, नाटक संपलं. आता फिरोदियाच्या नाटकाचे 1 2 3 प्रयोग झाले, कमर्शियल झाले. अहमदनगरच्या नगर करंडकला, आत्ताच अहिल्यानगर तेव्हाच नगर करंडकला तू सुद्धा जाऊन आलो आम्ही. आणि मग ते 2 3 प्रयोगानंतर कुठेतरी स्टक झालो. मग असं वाटलं की आता काय, आता काहीतरी करायला हवं. पण मग आतून एक होतच की आता एवढ्या दिवसात एक गोष्ट डेव्हलप झालेली की जी म्हणजे फोक लोकसंगीताबद्दलची आवड. आणि काय झालं, आणायचे आमची सर्व टीम जी होती, ती सर्व टीमला पण त्याच्याबद्दल काहीतरी प्रत्येकाला आतून वाटत होतं. असेच आम्ही एकत्र आलेलो. मग आता काय, आता काय, आता काय म्हणून असं एक करून बघूयात, आपण करूयात. ते कसं भविष्यात, हे आत्ताचं त्याचं स्वरूप ते तेव्हा इमॅजिन नव्हतं झालं. तेव्हा आम्ही काय करायचो, छोटा ग्रुप होता, आम्ही 7 8 लोक होतो. मग जॅम करायचो, मग कधी त्याच्यात रील्स बनायच्या. मग त्याच्यानंतर कॉलेजमध्ये कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर आमचे सांस्कृतिक विभागाचे सर आहेत, धनमने सर, तर ते आम्हाला म्हणजे त्यांनी एकही संधी सोडून दिली नाही आणि बळजबरीने आम्हाला तो कार्यक्रम करायलाच लावला. असे मग तिथं काय झालं की तिथं स्टेज डेअरिंग डेव्हलप झालं. सादरीकरण कसं कसं काय काय, आणि हा प्रयोगाचाच भाग आहे शेवटी, कसं केलं जाईल काय काय. बरं, तू म्हणालास की लोकसंगीताविषयी प्रेम वाढलं, मग संगीताचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. तुला लोकसंगीतामध्ये वेगळं काय वाटतं, की का गावं वाटतं, की म्हणजे असं काय वाटतं तू करताना गाताना, काय अशी तरतरी येते, काय काय सांगशील? तरतरी तर झिंग तर असते. स्टेजवर गेल्यानंतर लोकसंगीत जेव्हा तुम्ही सादर करता तेव्हा एक डोक्यात अंगात अशी वेगळी ऊर्जा असते जी सांगू नाही शकत ती कशी असते. आणि अजून एक होतं की लोकसंगीत अर्थात लोकांनी लोकांसाठी तयार केलेलं संगीत, अशी आपण परिभाषा म्हणतो त्याची. तर दिसताना असं दिसतं, म्हणजे खाली जो काही प्रेक्षक असेल तर छोट्या मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंतच्या डोळ्यात जे काही दिसतं ना पुढचा माणूस सादर करताना, त्याने खरंच ऊर्जा मिळते हे करायला, असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही जेव्हा फोक लोक आणि त्याच्या अंतर्गत जे आता प्रयोग करताय ते जेव्हा करायचे ठरवलं तेव्हा काय तुम्ही अभ्यास केला, किंवा कुठल्या कुठल्या म्हणजे जसं आपण म्हणतो लिखाणासाठी वाचन महत्वाचं, गाण्यासाठी रियाज महत्वाचं, तसं तुम्ही काय म्हणजे अभंग असतील तर संत तुकारामांचे असतील, मग कसं रिसर्च कसा केला? हो, आता जेवढे काही आपल्याला स्त्रोत होते, आता तो मुख्यत्वे आता आहे तो इंटरनेट आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मग आता तुकाराम महाराज, संत तुकारामांचा उल्लेख केला, तर मग त्यावेळेस तुकाराम गाथेत एक म्हणजे संत तुकारामांची ओवी आहे की जी गोंधळाशी, संत तुकाराम महाराजांनी घातलेला तो गोंधळ आहे. त्याचे शब्द आहेत, आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळी, आमचा घालावा गोंधळ वाजे हरिनामे संबळ, आणि जिथं विठूचं रावळ तिथं तुक्याचा गोंधळ, असा तो ती त्यांची रचना आहे. मग त्याला आम्ही आमच्या, ती रचना तर आहे ट्रेडिशनल, मग त्या आम्ही आमच्या वे मध्ये कसं सादर करू शकू, असा आम्ही एक प्रयत्न म्हणजे त्या कार्यक्रमात केला. मग आपले जे जे लोककला प्रकार आहेत, गण, गवळण, तमाशा, त्या तमाशामधली बतावणी आली, तमाशामधलं सवाल जवाबचा चंक आला, त्याच्यानंतर शाहिरी आली. शाहिरी हा तर खूप मोठा वाईड विषय आहे हाताळण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. तो अजून म्हणजे लोकसंगीत असं आहे म्हणजे ठराविक, आता हे जे प्रसिद्ध प्रकार आहेत, आता ज्याबद्दल मी बोललो, ते प्रसिद्ध प्रकार आहेत. पहिले ते तर हाताळले, ते तर त्या गोष्टींचा अभ्यास केला, कसं काय काय. आता पुण्यामध्ये चंद्रकांत लसून कुठे एक काका म्हणून आहेत, हरीश पाचंगे काका म्हणून आहेत, हे परंपरागत गोंधळी आहेत. तर आमच्या नशिबाने आम्हाला त्यांचं कॉन्टॅक्ट म्हणजे आमची त्यांची भेट झाली. मग त्यांची मुलगीच, हरीश पाचंगे काकांची मुलगी माझी मैत्रीण असल्यामुळं गणपतीमध्ये त्यांच्या घरी दरवर्षी एक गोंधळ घातला जातो गौरीच्या दिवशी. तर तिथं त्यांनी बोलवलं. मग नक्की गोंधळ कसा असतो, आपण फक्त सिनेमातलं गाणं ऐकतो म्हणजे तो गोंधळ आहे का, तर तो गोंधळ आहेच, पण हा विधी, हे विधी नाट्य झालं की हा गोंधळ म्हणजे विधी नाट्य झालं, आणि आपण तो स्टेजवर सादर करतो ते परफॉर्मिंग आर्ट झालं अर्थात. अशा गोष्टी बघून शोधून स्वतःच्या निर्माण करून की त्याचं कशी चौकट आहे, कशा ह्याच्यात त्याचं स्ट्रक्चर असतं, हे करून मग तो अख्खा कार्यक्रम डिझाईन केला. येस.
या सगळ्यात मार्गदर्शन कुणाकुणाचं मिळालं, काय सांगशील? मार्गदर्शन यामध्ये मी आता दोन जी नावं घेतली त्यांचं ऐकण्यातनं अर्थात ते मार्गदर्शन मिळालं. त्याच्यानंतर पुण्यातले आपले आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे आहेत, त्यांच्याकडं मी आणि आमच्या टीम मधली ईश्वरी आहे, आम्ही त्यांचे पोवाडा प्रशिक्षण शिबिर घेतात ते विनामूल्य मे महिन्याच्या कालावधीत मुलांसाठी. तर मग त्यावेळेस आम्ही तिथं जायचो, मी आणि ईश्वरी. मग त्यावेळेस तिथं गेल्यावर पण त्यांच्याकडनं खूप छान छान गोष्टी ऐकायला मिळाल्या की ज्या आज तुम्हाला इंटरनेटवर नाही मिळू नाही शकत. नाही. आणि त्याचं ते हे भाग्य वाटतं की अशा गोष्टी, चार गोष्टी ऐकायला आपल्याला या लोकांच्या सहवासामुळे मिळालं. आता लोकसंगीताकडे आपण वळूयात, की त्यात नेमके एक ठराविक प्रकार माहिती असतात आपल्याला, लावणी, पोवाडा. ते सोडून आणखीन काय छान प्रकार आहेत, किंवा प्रत्येक प्रकाराबाबतीत काय सांगशील, थोडक्यात सांगायचं झालं अगदी एखाद दुसरं वाक्य? आता लोकसंगीतातले हे प्रकार आहेत, पण आता असा विचार केला की ते कसं क्रिएट झालं असेल. म्हणजे समजा घरात सकाळी आपण म्हणतो की ओवी गायली जाते, तर त्यावेळेस म्हणजे त्या स्त्रीच्या मनात काय विचार असतील की ज्यावेळेस ती ओवी गात असेल, किंवा एखादा शेतकरी शेतावर गेला असेल आणि त्याला शेतकरी गीत म्हणजे भलेरी गीत म्हणतात, तर तो कसा एकटाच त्यावेळेस त्याचा त्याच्याशी चालणारा संवाद असेल, मग तो त्याच्यातनं व्यक्त होत असेल असं आपण म्हणू शकतो. आता असे प्रकार तर अनेक आहेत की काय काय महाराष्ट्र जरी आपण बघत गेलो महाराष्ट्रात जरी, तर त्याच्यात आपल्याला माहित नसणारे प्रकार सुद्धा आहेत आणि नोंद प्रकार सुद्धा आहेत. मग असा एखादा प्रकार तुम्ही प्रयोगात सादर करता का, की जो माहिती नाहीये इतका? असं नाही म्हणू शकणार, इतका माहिती नाही असं नाही करत आम्ही कोणतं सादर. पण आम्ही काय करतो की आजच्या काळातला समजा लोकसंगीत हे आपण म्हणजे त्या लोकसंगीत जर नाणं असेल तर त्याची एक बाजू मनोरंजन आहे आणि एक बाजू प्रबोधन आहे असं अर्थात आहे. तर फक्त मनोरंजन न करता, त्याच्याकडे मनोरंजन म्हणून न बघितलं जाता, आता संतांनी आपल्याला उपदेश केला भारुडांमधनं, तर आमचा असा विचार आला की बाबा भारुड, तर भारुडातनं आजच्या काळातले विषय वेगळे आहेत, आजच्या काळात कोणत्या गोष्टींवर भाष्य केलं जाऊ शकतं. तर त्याचा एक विचार आम्ही अशा ह्याच्यात मांडून बघितला की आज, कारण आजचा काळ अर्थात वेगळा आहे त्यावेळेस. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की लोकसंगीत प्रबोधनासाठी असतं आणि आजचा म्हणजे वास्तव, असं सगळं मिळून तुम्ही ते सादर करता. हा म्हणजे त्याच्यातला एक घटक सांगितला. अख्ख्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, पण आम्ही असा सुद्धा विचार केला. तर त्याचा आज आपण बघितलं तर शहरांमध्ये, निमशहरी भागामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जास्त वाढताना दिसतंय. तरुणाईमध्ये ट्रेंड एक प्रकारचा, आता ते जे जे तरुण आहेत किंवा सर्व समाजाला माहिती आहे की लोकांमध्ये गुन्हेगारीचा जरा ट्रेंड वाढतोय. तर आम्ही असा विचार केला, आता आमच्या सोबतची पण मुलं, आमच्या एजची पण मुलं, तर आता बाबा आपल्या सोबतच्या मित्राला सांगायचं तर कसं सांगितलं जाऊ शकतं, तर ते या भारुडातनं सांगितलं जाऊ शकतं. एखादं काही सांगता तर येईल त्याचं ते शब्दच असे आहेत की आई म्हणते काम कर काही पण बाळाला व्हायचे भाई. आई म्हणते काम कर काही पण बाळाला व्हायचे भाई. असं आहे. मग त्याच्यामध्ये त्या बाळाची जर्नी आहे, तो मग लहानाचा मोठा झाला, मग संगतीत अशा आला आणि शेवटी त्याला असं सांगणे की बाबा याच्यात कशात तथ्य नाहीये, तर तू अरे आता तरी सुधार ना भाई, असं त्याचं एंड होतं. तू आत्ता असं म्हणालास की आत्ता तुम्ही प्रयोग करताय, तर तुम्ही सगळे तरुण आहात, तरुणांची प्रतिक्रिया काय असते तुमचा लोकसंगीताचा प्रयोग बघितल्यानंतर, किंवा सहभाग कसा असतो, काय सांगशील? एकदम भारी असतो, म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद असतो तरुणांचा जो असतो तो. आणि मुळात मला असं वाटतं की आपण सगळेजण म्हणतात की प्रत्येकाची आजच्या तरुणाईची टेस्ट वेगळी आहे, पण मला असं वाटतं की जर ती गोष्ट तुमच्या समोर आलीच नाही, तुम्ही कधी ती गोष्ट बघितलीच नाही, तर तुम्ही कळणार कशी? तर ते जेव्हा आजची तरुणाई येऊन जर बसेल, कार्यक्रम बघेल, तर अर्थात त्यांची प्रतिक्रिया तेवढीच भारी असते जेवढी लहान मुलांची असते, म्हाताऱ्या वयस्कर माणसांची असते, कारण प्रत्येकाला रिलेट होणाराच हा विषय आहे, टॉपिक आहे. बरोबर. अशी एखादी प्रतिक्रिया तरुण वर्गाकडून आली आहे का, की जी लक्षात राहील, असं काही? तरुण वर्गाकडून म्हणजे आता आठवत नाहीये, पण एक मला आता लातूरच्या लेटेस्ट शो मधली आठवतीये. तर त्या काकू आलेल्या, त्यांच्या छोट्या मुलीला घेऊन कार्यक्रम संपल्यानंतर माझ्या कडे आल्या आणि त्या काकू म्हणाल्या की तुम्ही आता हे भारुड सादर केलं ना, ते खूप आवडले, ते मला लिखित स्वरूपात देताल का, मला मुलीला शिकवायचं आणि तिला सादर करायला लावायचं. तर ती प्रतिक्रिया म्हणजे कुणाला तरी ही गोष्ट करावीशी वाटते, आपल्यामुळे कोणतरी प्रेरणा मिळते कुणाला तरी
ही गोष्ट याच्याशिवाय मोठं काही नाही असं मला वाटतं. आणि जेव्हा तुम्ही सादर करता किंवा तेव्हा असं वाटतं का की लोककला ज्या आहेत त्या लोप पावत चालल्यात, की बघून असं वाटतं की नाही असं काही नाहीये? याबद्दल काय मत आहे तुझं? मला तर पर्सनली असं नाही वाटत की लोप पावत चालल्यात ही एका अर्थाने खरी बाजू असू शकते. हम्म, कारण आता सगळंच बघितलं तर आता आपण राहतो सर्वजण इमारतींच्या शहरामध्ये राहतो. आता अर्थात जर वासुदेवाला यायचं असेल तर त्या पहाटेच्या काळी कोण उठतं तरी का? मग त्याने कोणाकडे यावं हा पण एक याचा भाग आहे. मग त्या त्या अर्थाने थोड्या थोड्या होत असतील, त्या हम्म, अर्थाने होत आहेत. हम्म. पण जेव्हा कडून येणारं जेव्हा अप्रिसिएशन बघतो हम्म, तर तेव्हा असं नाही म्हणजे वाटत. पुढचं जे भविष्य आहे या गोष्टीचं ते एकदम सोनेरी भविष्य दिसतं सध्या. बरोबर. मी तुझी ओळख करून देताना असं म्हणाले की तू गीतकारही आहेस. मग सादर करता करता आपणही काहीतरी असंच लिहू शकतो. हे कधी तुला कळालं म्हणजे कधी वाटलं असं? याचं असं झालं की म्हणजे मला गीतकाराच्या आधी मला संगीतकार होण्याची आवड बरं. पहिल्यापासून. हम्म, तर मग चाली लावायच्या पण अरे चाली लावायच्या कशाला? हम्म, कारण हम्म. जेव्हा तुम्ही कोण म्हणजे जेव्हा सर्कल नव्हता, कोण मित्र नव्हते, फर्ग्युसन कॉलेजला आलो नव्हतो, तेव्हा एकटाच होतो. तर बरोबर. मग काय करायचं? शब्द कोण देणार? म्हणून म्हणलं आपणच लिहून बघू. हम्म, तर अशा ह्यानी माझी गीतकार म्हणून अशी सुरुवात झाली, की बरोबर. आणि आता पण जो विषय मला खुणावतो, की ज्या विषयावर मला काहीतरी बोलायचंय, जो हम्म, कधी-कधी हम्म, येतो, त्या विषयावर अर्थात मी लिहायचा संधी सोडत नाही लिहायची. बर. आता शब्द लिहितोस त्याला तू चाली लावतोस संगीतकार आहेस तर ती एक प्रोसेस थोडक्यात सांगू शकशील का की तू कसं करतोस की बसून आता लिहायचंच आहे म्हणून लिहितोस की कधीतरी अशी एखादी गोष्ट स्ट्राईक होऊन जाते मग त्याचं चाल लावली जाते की कधी कधी चालीवर शब्द सुचतात. हं, हं, हं. काय प्रोसेस असते ही? आता प्रत्येकाची डिफरंट असते आणि सांगण्या म्हणजे अशी साचेबद्ध सांगण्यासारखीही नसते. हम्म, पण माझं असं आहे, की मला शब्दासोबत चाल पण येते. अशा ह्याच्यात माझं तरी काम घडतं सध्या. जेव्हा शब्द दुसऱ्याचे येतील तेव्हा अर्थात त्याला चाल काहीतरी कंपोज करणे आहेच. पण सध्या मी लिहिलेले जी गीतं आहेत त्याला ती हम्म, चाल त्याच्यासोबतच येते आणि जास्त करून मला म्हणजे माझं निरीक्षण आहे, आत्मपरीक्षण आहे, की मी जेव्हा गाडीवर असतो आणि प्रवासात एकटाच असतो त्यावेळेस जास्त गोष्टी सुचलेल्या आहेत असं आहे. अम, चाली लावतोस त्या साधारण तुला म्हणजे एखादं वाद्य वाजवता येत असेल. काय आवडतं वाजवायला किंवा मी मूळचं वाद्य माझं तबला आहे. त्याच्यानंतर मी बाकीचे ढोलकी वगैरे तालवाद्य वाजवतो. म्हणजे आमचे जे सहकारी आहेत दुसरे टीममेट्स म्हणजे ढोलकी जो पर्कशन विभागातला आहे. हम्म, आमचा लक्ष्मण कांबळे, ओंकार जोशी असे गुणी कलाकार आहेत एकदम. त्यांच्याकडून पण मी कधी-कधी धडे घेत असतो. हम्म, चालता-चालता प्रॅक्टिस सेशन्समध्ये. आणि तालवाद्य मुळात आवडती आहेत. पण हम्म, नंतर मग आता हळू-हळू काय जर संगीत कुणाला तरी समजून सांगायचं असेल, तर ते हम्म, ट्यून काहीतरी तुम्हाला कोणत्यातरी मेलडी इन्स्ट्रुमेंटवर सांगता आली पाहिजे. तर अगदी. त्याच्यासाठी मी सध्या प्रयत्नात आहे हार्मोनियमवर तो कसा ती चाल कशी उतरवली जाईल याच्या. हम्म. म्हणजे तबल्याचं तू शिक्षण हो, घेतलंस हो. म्हणजे परीक्षा वगैरे जसं. अच्छा. आणि काय म्हणालास पेटी? हार्मोनियम मी शिकतोय हळू अच्छा. शिकण्याचा प्रयत्न करतोय असं. जास्त काय करायला आवडतं की लिखाण आवडतं की गाण्यांना चाली लावणं आवडतं म्हणजे गाण्यात वाजवायला आवडतं, चाली लावायला आवडतात की लिहायला आवडतं? याचं सगळ्याचं एकत्रित मिश्रण करून आपला विचार प्रेक्षकांसमोर ठेवायला. प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला आवडतं जास्त. बर. जे सादर प्रकार तुम्ही करता लोकसंगीताचे त्यातला तुझ्या आवडीचा कुठला प्रकार असं काही सांगू शकशील? नाही असं एक नाही डिफाईन करता येणार कारण जर फ्लो मध्ये एक गोष्ट झाली तर पुढच्याची उत्सुकता असते आता ही कधी येईल असं कोणताच नाहीये की हा हे कधी येईल. कारण प्रत्येकाचा भाव आहे. आता जर अभंगवाणी घेतली तर स्थिरता आहे, शांतता आहे, भक्तिभाव आहे. हम्म, जर हम्म, तमाशा घेतला तर शृंगार आहे, हम्म, वीररस आहे हम्म, शाहिरीमध्ये. असा हम्म. प्रत्येकाचा वेगवेगळा त्याचा रस आहे. तर तो असा फक्त हाच रस आवडतो असं नाही म्हणता येणार. आपण मगासपासून बोलतोय की हे लोकसंगीत आम्हाला म्हणजे तू म्हणतोस की झिंग वगैरे येते तर ऐकायची इच्छा आपसुकच आली आहे मनातून. काय ऐकवशील? आत्ताच आम्ही लेटेस्ट मराठी राजभाषा दिनाच्या दिवशी एक शाहिरी रचना केली आहे. बरं. म्हणजे मराठी बांधवाला जागा करण्यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहे, हम्म, की
मराठी भाषेचा गोडवा तू टिकून ठेव, मराठी भाषेकडे तेवढंच लक्ष दे, जेवढं की तू आज पाश्चात्तीकरणाच्या जगात हरवलायस तेवढं आपल्या माय मराठीकडेही लक्ष दे. त्याच्यासाठी आम्ही एक शाहिरी रचना केली. तर ती अशी होती, अशी काय पुण्य केली गत जन्मी आणि या महाराष्ट्राच्या मातीत जन्म मिळाला, म्हणून गर्वानं सांगतो माझी मराठी भाषा मला तिचा अभिमान, बोलतो ठोकून छाती ऐका देऊन ध्यान. माझी मराठी भाषा मला तिचा अभिमान, बोलतो ठोकून छाती ऐका देऊन ध्यान. जरी तुम्ही सुजाण तरी का नाही जाण, जरी तुम्ही सुजाण तरी का नाही जाण. विसर पडला कसाही तर रत्नांची खान, माझी मराठी भाषा मला तिचा अभिमान. वा, खूप भारी. यानंतर मला असं विचारायचं की सध्याचे गाण्याचे बदलते ट्रेंड आणि तुम्ही करता ते लोकसंगीत, ह्यांचा मेळ साधून काय करायचा प्रयत्न केलाय की ओरिजिनल? हा, ओरिजिनल आहे ते आहेच, पण आम्ही या कार्यक्रमात असा एक चंक आहे आमच्यात की ज्या ठिकाणी आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या संचामध्ये जर बघितलं तर आमच्याकडे बेस गिटार पण आहे, अकोस्टिक गिटार पण आहे, काहोन म्हणून पेरू देशातलं वाद्य तर तेही आहे आमच्याकडे. पियानिका सुद्धा वाजवतो आम्ही, तोंडाने फुंकर मारून जे वाद्य वाजवलं जातं. तर आमचा याच्या मागचा मोठो आम्ही त्याच्यात पण स्पष्ट करतो कार्यक्रमात की आपली संस्कृती काय, अतिथी देवो भव. तर ही सुद्धा वाद्य आपले परदेशी पाहुणे आपल्याकडे आले आणि त्यांना जर आपण आपल्या ह्याच्यात सामावून घेतलं तर बिघडलं काय? ते जर गोडवा निर्माण होत असेल तर कोणतीही गोष्ट अर्थात छानच. तर आम्ही असाही प्रयोग करतो, म्हणजे एक त्याचाही चंक आहे. तू एका शॉर्ट फिल्म साठी पण मला वाटतंय काम केलेलं आहे. तर कॅमेरा म्हणजे काय म्हणू आपण, कॅमेरा किंवा चित्रपट अशा गोष्टींसाठी काम करणं आणि ऑन स्टेज काम करणं जे तुम्ही आता प्रयोग करताय, या दोन्ही विषयी काय सांगशील? मी शॉर्ट फिल्म साठी जे केलेलं ते म्युझिक कंपोजर म्हणून केलेलं, तर माझं काम असं कॅमेरा समोरचं नव्हतं, माझं मागचं काम होतं. पण मला जास्त म्हणजे पर्सनली मला लाईव्ह कामं जास्त आवडतात. आपण मगासपासून म्हणतोय फोकलोकचे प्रयोग. फोकलोक हे नाव कसं सुचलं, म्हणजे या नावामागची गोष्ट काय सांगशील? आता तुझा जसा हा प्रश्न पडला तसाच माझ्या सर्व टीममेट्सला सुद्धा हा नाव देतानाचा त्यांच्या समोर प्रश्न होता. कारण जेव्हा मी म्हटलं की फोकलोक नाव ठेवूयात तर त्याचं असं झालं की फोकचा अर्थ सुद्धा लोक आणि परत लोक असं का? तर तेच याचं उत्तर आहे की जसा स्वर्ग लोक, जसा पाताळ लोक, जसा इहलोक, तसाच आपला हा लोकसंगीतावर प्रेम करणाऱ्या, लोकसंगीत जपणाऱ्या युवा कलावंतांचा हा फोकलोक, अशी या नावामागची गोष्ट आहे. बर, फोकलोक आता तुमच्या तालमी होत असतील किंवा त्याचे आता सोशल मीडिया सगळ्यांच्या हातात आहे आणि त्यावर आम्ही तुमची तालमीतली धमाल बघतो, तर त्याविषयी काय सांगशील? आता त्या तालमी कशा चालू झाल्या, म्हणजे आम्ही पहिल्यांदा ग्रुप करून जॅम करायचं मागचं कारण काय की जे पहिल्यांदा सांगितलं सुरुवातीला की नाटक संपलेलं, मग आता सगळे आले तर मग काय करणार ना, कारण नाटकाची प्रोसेस इतकी अशी वेळ लावणारी प्रोसेस असते. कारण 30 दिवस तुम्ही त्याच नाटकामध्ये असता, 30 दिवस 30 माणसं तुमच्या सोबत असतात, तो एक परिवार झाल्यासारखं होतं. आणि 31व्या दिवशी जेव्हा सगळं संपतं, कोणच नसतं, नाटक संपलेलं असतं, तेव्हा मग मग ज्यांना राहत नाही असे लोक परत त्या नाटकाच्या ठिकाणी येतात. आणि मग त्यावेळेस ही सुरुवात झाली की आता काय, चला घ्या वाद्य, आपल्याकडे वाद्य आहेत आणायचे, आपण सर्व म्युझिक टीम मधले एकत्र आहोतच, तर मग चला गाणी गाऊयात. मग गाणी गाताना पण सुद्धा त्यावेळेस जे आमच्या आवडीनिवडी होत्या, अर्थात त्या नाटकाच्या रिलेटेड, लोकसंगीताशी रिलेटेडच ते नाटक होतं, तर मग असा जॅम आमचा व्हायचा त्यावेळेसचा. ऍज अ टीम म्हणून काम करताना फोकलोक मध्ये काय सांगशील की कसं योगदान आहे टीमचं, कसं तुम्ही काम करता, काय सांगशील? एवढं मोठं सगळं उभं करताना, हे जेवढं मोठं उभं राहिलेलं आपल्याला दिसतंय, हे प्रत्येक टीम मेंबरचं श्रेय आहे, त्याचं यश आहे प्रत्येकाचं. कारण जेव्हा पहिल्या सुरुवातीपासून कोण असतं, कोण म्हणजे एखाद्याने संकल्पना मांडली पण त्याला पुश करणारे जर हात नसतील तर त्या संकल्पनेला आकार येणं अशक्य आहे. आणि सर्वांनी विश्वास दाखवला, सर्वजण काम करत गेले, म्हणून तर हे एवढी छान गोष्ट. आणि आज आमची 25 लोकांची टीम आहे, त्याच्यामध्ये कलाकार सादरीकरण करणारे आहेतच, त्याचबरोबर प्रोडक्शन मॅनेजर सुद्धा आहेत, की म्हणजे आता बरेचसे शो येत असतात, आम्ही लावत असतो, तर ते कसं मॅनेज करायचं सर्व, हाही एक भाग आहे. बॅकस्टेजचे मित्र आहेत, अजून लाईट्स ऑपरेट करणारे टेक्निकल टीम आहे, साऊंड ऑपरेटर करणारा मित्र आहे. तर अशी बरीच माणसं जोडली गेली आणि अजूनही माणसं जोडली जावीत भविष्यात, हा हेतू आहे.
या सगळ्या टीमला म्हणजे तुम्ही एकत्र काम करताय किंवा रोज बोलणं चालणं प्रत्येक प्रयोगाविषयी तुमचं होत असेल, पण या पॉडकास्टच्या माध्यमातून जर काही तू टीमला सांगायचं झालं की काय सांगशील किंवा काय मिळवलंयस या सगळ्यातून अशा विषयी सांगशील की काय? म्हणजे खरं सांगायचं झालं तर मी त्यांना सांगेल, मी एकदम भाग्यवान आहे की मला त्यांच्यासारखे मित्र मिळाले, हम्म. टीम मेंबर्स मिळाले. आणि मी सर्वांचा प्रती माझा एकदम कृतज्ञता भाव आहे की एवढे छान सर्वांनी सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे आज ही गोष्ट होऊ शकली. आणि फोकलोक स्टुडिओ सदैव सर्वांचे ऋणी असणार आहे या गोष्टीबाबत. तुम्ही लोकसंगीत विषयी पसरवायची सुरुवात केलेली आहे, हे अजून बरीच वर्ष तू किंवा तुझी पुढची पिढी हे सुरू राहावं अशी तुमची इच्छा असेल. होय. काय बघता फोक लोक हे भविष्यात, काय म्हणजे उद्देश किंवा कुठं बघतोस फोक लोकला भविष्यात? ह्याच्या मागचं म्हणजे यांनी फोकलोकने अशी गोष्ट घडावी की लहान मुलापासून म्हणजे नवीन पिढीला याची ओळख व्हावी, नवीन पिढीला आकर्षण निर्माण व्हावं की ह्या गोष्टीचं. आणि होतही आहे ते. आणि फक्त फोकलोक, माझा असा मानस आहे की फक्त महाराष्ट्राची संस्कृती तर आहेच, पण आपल्या इथं किती डायव्हर्सिटी आहे. म्हणजे भारताचं जर लोकसंगीत एक्सप्लोर करण्याचा जर मौका मिळाला, ते करता आलं तर त्या किती भारी गोष्ट आहे. म्हणजे आपल्या ज्ञानात भरच होणार आहे त्यांनी. आणि सर्वांना आपल्या थ्रू प्रेझेंट करण्याचा एक आनंद जो आहे की आपल्याकडून आणि त्याच्या व्यतिरिक्त एक गोष्ट की जे लोककलावंत आहेत, म्हणजे परंपरागत, आता जसं गोंधळी आहेत, जागरण गोंधळ घालणारे आहेत आणि इतरत्र बाकी पण लोककला सादर करणारे, तर या लोकांना फोकलोक कुठंतरी सहाय्य व्हावं, आर्थिक मदत मिळावी, स्टेज मिळावं काहीतरी. कारण ती लोककला, तो प्रकार तो त्या त्या ठिकाणीच सादर केला जातो. तर आपण कुठंतरी असं सहाय्य व्हावं की ज्याने म्हणजे त्यांचाही उत्कर्ष व्हावा. कारण त्यांच्यामुळं आम्ही आहोत. त्यांनी ज्या गोष्टी करून ठेवल्यात, त्या जे मोकळ्या हाताने त्यांनी त्या गोष्टी दिल्यात, त्याच्यामुळं तर आम्ही सर्वजण हे कार्य करू शकतोय. तर अशी एक इच्छा आहे, आपण कुठंतरी योगदान दिलं पाहिजे या गोष्टीसाठी. तू असं म्हणालास की आजची पिढी, त्यात तू जे मगाशी सादर केलंस ते मराठी भाषेवरचं गीत होतं. हो, शाहिरी गीत. आत्ता आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आजची पिढी, मराठी भाषा या आणि तुम्ही सादर करताय ते लोकसंगीत, तर या सगळ्याकडे तू कसं बघतोस? काय म्हणणं आहे तुझं? अर्थात आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा या वर्षी मिळालेला आहे, तू जसं आता उल्लेख केला तसं. पण एक एक गोष्ट हे वाटतं की एका साईडला आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, आणि कुठं जर बघायला गेलो तर आपण खेडेगावांमध्ये म्हणा किंवा शहरांमध्ये पण मराठी शाळेत आपल्या पाल्याला टाकावं असं क्वचित पालकांच्या मनात येत असेल ही गोष्ट. आणि त्याच्याकडे कधीतरी आपण नजरअंदाज करतोय आणि आपल्या पाल्याला सीबीएसई आयसीएसई माध्यमाच्या शाळांमध्ये घालतोय. आता अर्थात आजच्या आधुनिकीकरणाच्या जगात रेसमध्ये टिकायचं तर ही गोष्ट मस्ट आहे, सर्व गोष्टी यायला पण पाहिजे, पण त्यांना आपलं कल्चर सुद्धा कळलं पाहिजे, परंपरा सुद्धा आपली कळली पाहिजे, त्यांना त्याची गोडी लागली पाहिजे. तर याच्यासाठी नक्कीच ही गोष्ट सहाय्य ठरेल आपली फोकलोक कडून जे काही आपण भविष्यात करू ते. तू मगाशी जे ऐकवलंस शाहिरी, हा, तर ते ऐकून लय भारी वाटलंय. हे लोकसंगीत पोहोचवण्याचं काम तुम्ही करताय आणि अजून बरीच वर्ष करत राहणार आहे. पण हे कुठून आलं, यातले आदर्श कोण, कुठून शिकावं वाटलं, काय सांगशील याबद्दल? कुणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करशील की या सगळ्याला ते कारणीभूत आहेत असं तुला वाटतं? जे काही लोक कलावंतांचं ऐकायला मिळालं, म्हणजे कुठं जिथं आता जसं गोंधळाचा उल्लेख, त्या ठिकाणी आता विधिवत गोंधळ हा आपल्या घरोघरी चालणारी गोष्ट आहे, तर तिथं गेल्यानंतर ज्या लोकांचं ऐकायला मिळालं त्याचे ते कानावर संस्कार झाले, ते म्हणू शकते. आणि हे सर्वच लोक कलावंत ज्यांचं आपल्याला ऐकायला मिळालं, हेच याच्यातील गुरु म्हणायला लागतील आमचे सर्वांचे. कारण म्हणजे तू बघ ना, रस्त्याच्या कडेला एखादा बसलेला फकीर म्हण, नाही तर एखादा भिकारी म्हणून असतो की जो एकतारीवरती काहीतरी वाजवत असतो आणि तो त्याच्या एकतारीच्या सुरात मिसळून जे गातो ते पण ऐकायला किती गोड वाटतं. तर ते सुद्धा गुरु आहेत, असं माझा भाव आहे या बाबतीत. म्हणजे ज्या ज्या गोष्टीतून संगीत निर्माण होतं त्या गोष्टींविषयी तू असं म्हणशील की या गोष्टीतून तुला प्रेरणा मिळाली. खरंय. आता हे इतकं छान सुरू आहे, सगळं प्रयोग छान सुरू असतील, रसिक प्रेक्षकांची एखादी दाद अजून हृदयस्पर्शी वाटलेली किंवा
एखादा अभंग ऐकताना डोळ्यात पाणी वगैरे आलंय, अशी कुठली भावना सांगू शकशील? किंवा तुझा असा एखादा प्रसंग की सादर करता करता तू तुला विसरलायस, असं कधी काय झालंय? आम्ही कार्यक्रमामध्ये एक बैठकीची लावणी घेतो, जी की चंदन कांबळे आपले गीतकार, संगीतकार, गायक जे आहेत, हम्म. तर त्यांची एक बैठकीची लावणी आहे. त्याचे शब्द असे आहेत: कुणा कुणा वाटे वाईट वर्तन, नर्तकीचा अर्थ उलटा कीर्तन. तुम्ही वा. नर्तकी या शब्दाला उलट करून जर पाहिलं तर त्याचा अर्थ कीर्त कीर्तन. कीर्तन असा तो शब्द होता. अशी आशयाची ती लावणी. आणि हम्म. ती दरवेळेस मी त्याचं नरेशन करत असतो की आपण आपला समाज त्या तमाशात नाचणाऱ्या स्त्रियांवरती आपले विचार लादून मोकळे झालो, पण अगदी. आपण कधी विचार केलाय का की त्यांच्या मनात काय चालत असेल, त्यांच्या मनातला काय भाव असेल? तर बरोबर. तो भाव असा आहे की कुणा कुणा वाटे वाईट वर्तन, नर्तकीचा अर्थ उलटा कीर्तन. कीर्तन. आणि मी ह्याच आशयाची कोणत्या तरी कलावंतच होते, त्यांची मुलाखत ऐकत होतो. हम्म. तर त्यांनी असं नमूद केलेलं की वरून चालतो जरी तमाशा, आत हे निर्मळ कीर्तन. मग या सेम आशयाच्या अशा हम्म. ओळी वाटतात. आणि त्यावेळेस मला पण सुद्धा भरून येतं की किती भारी गोष्ट आहे. कारण तो जो रंगमंच आहे ज्यावर त्या स्त्रिया सादरीकरण करतात, बरोबर. हीच त्यांची आजच्या काळात म्हणू शकतो, नाही तर आधी पण हीच त्यांचा सेफ झोन आहे ना. त्या अगदी. रंगमंचावर त्या सेफ आहेत, तिथून बाहेर अगदी गेल्यानंतर नाही सांग. खरंच ना, बरोबर. ही फॅक्ट आहे. तर हम्म. त्यांच्या प्रती त्यांचा भाव जो आहे तो असा भावतो त्या सादर करताना, सांगताना स्वतःला पण भरून येतं ती गोष्ट सांगताना कार्यक्रमात. हे जे आता सुरू आहे की लिखाण म्हण, मग सादरीकरण, चाल लावणं, ही जी तुझी कला आहे, ज्या कलेमुळे तू इथं आपण आहोत एकमेकांसमोर, तर ती कला तुझ्या समोर जर मानवी रूपात आली किंवा समोर आली, तर तिला काय सांगशील की तिच्याकडून अजून काय शिकायचंय तुला, अजून तिचा उपयोग लोकांसाठी कसा करायचा आहे? हो. काय सांगशील, काय बोलशील कलेशी तुझ्या? तर पहिले तर तिला लोकांकडे घेऊन जाईल की जे आज समाजात काय काय गोष्टी चाललेल्या आहेत, म्हणजे अनेक. तर असा एक भाव आहे की जो माणूस संगीत करतो, जो कलेशी निगडीत आहे ना, तो माणूस चुकीच्या मार्गाला तुम्हाला सहसा गेलेला दिसणार नाही. तर ती जी माझी कला आहे की मी तिची न त्याची गाठभेट घालून देईल की बाई तू ह्याला भेट. तर तो पण त्याच्या पण जीवनाचा सार्थक होईल. आणि त्या कलेला एवढंच सांगेन की मला निर्मळ ठेव, माझं मन कुठं क्लेश नको लागू, त्याला दूषित नको होऊन देऊ, एवढी अशी निर्मळ भाव तिला सांगेल एवढंच. कारण मन जर निर्मळ असेल तर कला तेवढ्या शुद्ध स्वरूपात बाहेर येईल, एवढंच. खरंच म्हणजे तू इतक्या निर्मळतेने ही गोष्ट सांगितलीस, तेव्हा आत्ता असं कळतंय की एखाद्या कलाकाराने इतकंच निर्मळ असावं आणि इतक्या निर्मळ मनानंच लोकांपर्यंत त्यानं सादरीकरण करावं, तर त्या कलेला पूर्ण अर्थ येईल. तू तुझ्याशी बोलताना हे लक्षात आलं की आता तुम्ही अर्थात लोकसंगीताचं काम करताय, म्हणजे प्रबोधनापासून ते मनोरंजनापर्यंत पूर्ण जबाबदारी उचलून तुम्ही लोकांसमोर जाताय आणि त्यातून समाज कल्याण हाही एक एक म्हणजे भाग आहे त्याचा. महत्वाचाच मुद्दा आहे, असं आपण गाभा आहे असं आपण होय. म्हणू शकतो. तर वेगवेगळ्या प्रकारची आम्हाला माहिती दिलीस, ती प्रोसेस काय असते किंवा तुम्ही कसं सुरू केलं, किंवा आत्ताची येणारी पिढी त्यात जर त्यांना काही करण्याची इच्छा असेल तर काय करता येईल, अशी भरपूर माहिती दिलीस. त्याबद्दल खूप 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 धन्यवाद तुझे. येस, तुमचे पण खूप थँक्यू. मला इथं बोलवलं. माझ्या 2-4 काही माझ्याकडे ज्या गोष्टी होत्या त्या मला तुमच्या माध्यमाने लोकांपर्यंत पोहोचवता आल्या, यासाठी तुमचे पण खूप धन्यवाद. तर मंडळी, आज आपण भेटलो फोकलोकचा फाउंडर मुकुल शिंगाडे या अस्सल कलाकाराला, आणि अशाच कलाकाराला सुद्धा आपण पुढच्या भागात भेटणार आहोत. त्यामुळे बघत रहा स्प्रेड इट संवाद. धन्यवाद.